येस, आपण बघितलं की मागच्या काही दिवसांपासून मान्सूनने हॉल्ट घेतला होता. तो तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंतच पोचला होता आणि 8 जूननंतर आपण मान्सूनमध्ये काही प्रोग्रेस बघितला नव्हता. आजची जर परिस्थिती बघितली तर तो अलिबाग, पुणे, त्याचबरोबर सोलापूर, धाराशिव आणि मग पूर्वेकडे तो सरकलेला आहे एकंदरीतच. आणि त्याचबरोबर मान्सूनचे वारे जे आहेत त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि आपण सॅटेलाईट मॅपवरून बघू शकतो की अरबी समुद्राबरोबरच कोकण किनारपट्टीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडताना दिसतोय आणि इंटेरियर रिजनवर सुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता दिसते. सर, मग मान्सून दाखल झाला असं म्हणायचं का? कारण की दिलासादायक कारण ही वार्ता म्हणावी लागेल, सुख वार्ता देखील म्हणावी लागेल. राज्यातल्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये ॲज ऑफ नाव मान्सून दाखल झाला? जसं मी सांगितलं की अलिबाग, पुणे, त्याचबरोबर सोलापूर कंप्लीट कव्हर झालेलं आहे. त्याचबरोबर धाराशिव आणि त्यानंतर तेलंगणाचा काही भाग, त्यानंतर छत्तीसगडचा काही भाग आणि ओडिशा, नंतर बिहार इथपर्यंत तो पोहोचलेला आहे. येणाऱ्या 48 तासामध्ये तो मुंबईसह अजून काही भागामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. पुढचे 3-4 दिवसाचं हवामान कसं असतं समोर? येस, येणाऱ्या 3 ते 4 दिवसांचा जर अंदाज बघितला तर कोकण, गोव्यासह इंटेरियर महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे आणि मान्सूनचे वारेसुद्धा तीव्र झालेले आहेत किंवा सक्रिय झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं मान्सून पुढे अजून उत्तरेकडे पोहोचण्यासाठी किंवा सरकण्यासाठी अनुकूल वातावरण आहे असं आपण म्हणू शकतो. अलर्ट देण्यात येणार आहे का? येलो अलर्टच आहे आणि कोकण किनारपट्टीसाठी स्पेशली 27-28 तारखेनंतर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोकण किनारपट्टीसाठी आहे आणि घाटमाथ्यांवर 24-25ला आपण हेवी रेनफॉल किंवा येलो अलर्ट त्यासाठी असेल. आताही मेघगर्जनेचा जो पाऊस होतो त्यासाठी येलो अलर्ट दिला गेलेला आहे. तर एकंदरीतच मान्सूनसाठी चांगली परिस्थिती आहे किंवा मान्सून सक्रिय होताना दिसत आहे असं आपण म्हणू शकतो. पुण्यात काल जो पाऊस पडला तो मान्सूनचा होता की प्री मान्सून होता आणि इथून पुढे पुण्याचं हवामान कसं? येस, कालचा जो पाऊस बघितला आपण तो म्हणजे जसं मी सांगितलं की मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत. त्याचबरोबर त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि त्यामुळं वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि काल जो पाऊस झाला त्यामध्ये आपल्याला थंडरस्टॉर्म्स पण दिसून आलेत आणि तीव्रता पण कमी जास्त प्रमाणात होती. जसं बघितलं तर NDAला 81 मिलीमीटर इतका पाऊस झाला, पण शिवाजीनगरला बघितलं तर 18 मिलीमीटर 18 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता आणि अशीच कंटिन्युटी आपल्याला काही दिवसामध्ये दिसून येईल. तर कालचा आपण नक्कीच प्री मान्सून शावर्स असं म्हणू शकतो आणि आजपासून मान्सून सक्रिय झालेला आहे. पुण्यासह पूर्वेकडचा जो इंटेरियर पार्ट आहे तिथे, त्यामुळं पाऊस इथून पुढचा जो पाऊस असणार आहे तो मान्सूनचा असेल असं आपण म्हणू शकतो. सर, आपण म्हणतोय की कंटिन्युटी आता बोललात तर एक पावसाचा स्पेल असतो, तर तो पावसाचा स्पेल आपल्याला पूर्ण राज्यात साधारण कधीपर्यंत अपेक्षित आहे? कारण की दरवर्षी आपण जर पाहिलं तर एक राज्यभर जेव्हा मान्सून व्यापला जातो तेव्हा पूर्ण राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये स्पेल जो आहे तो पावसाचा पाहायला मिळतो. तर याच्या काही डेट्स आपण काढू शकतो का, अंदाज बांधू शकतो? राईट, आता जसं मी सांगितलं की येणाऱ्या 24 ते 48 तासांमध्ये मुंबईसह अजून काही भागांमध्ये तो पोहोचण्याची शक्यता आहे आणि पूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी अजून आपल्याला वाट बघावी लागेल. परंतु ज्या रिजनमध्ये मान्सून पुढे सरकत आहे त्या रिजनमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि 26-27 तारखेनंतर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मान्सून सक्रिय झालेला आपल्याला दिसून येईल आणि चांगल्या प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून महिन्यात किती तूट आहे आणि साधारणतः 14 दिवस खंड पडला, त्याची प्रामुख्याने रिझन काय होतं? मोर दॅन 70% तूट आत्तापर्यंत आपल्याला दिसून आलेली आहे आणि खंड पडण्याचे कारण याच्या आधी आपण बघितले होते, ज्यामध्ये उत्तरेकडनं येणारे जे कोरडे वारे आहेत, त्याचबरोबर मान्सूनचे जे वारे आहेत ते वीक झालेले आपल्याला दिसून आले. त्याचबरोबर MJO जो आहे तो फेवरेबल कंडिशन्समध्ये नव्हता किंवा तो फेवरेबल फेजमध्ये नव्हता. ह्या सर्व कारणांमुळे आपल्याकडं कमी पाऊस पडलेला दिसून आला किंवा मान्सून सक्रिय झालेला दिसून आला नाही. आत्ता जर बघितलं तर MJO फेज 2मध्ये आहे, जो की आपल्या मान्सूनसाठी चांगला आहे
आणि इतर जे इक्वेटोरियल वेव्ज असतील किंवा मग दक्षिणेकडचा मस्करेन हाय असतील, हे सगळे पॅरामीटर्स फेवरेबल आहेत आणि त्यामुळं मान्सूनचे वारे सक्रिय होताना आपल्याला दिसत आहेत आणि पाऊस पण पडताना दिसतो. सर, वेगवेगळ्या ज्या हवामानाचा अभ्यास करणारी संस्था आहे किंवा अभ्यासक आहेत त्यांच्याकडे वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे पेरणीसह जे शेतकऱ्यांचे अन्य काम आहेत तर त्याच्याबाबत शेतकऱ्यांमध्ये थोडासा संभ्रम दिसतोय, कन्फ्युजन दिसतोय. तुमचा काय सल्ला? मला असं वाटतं की पावसाच्या इंटेन्सिटीवर किंवा तीव्रता कशी आहे. आता जरी मान्सून आला असला तर याचा अर्थ असा नाही की सगळीकडेच खूप जास्त पाऊस पडतोय. मान्सून पूर्ण आल्यानंतर स्टेबल होईपर्यंत आणि चांगला पाऊस पडेपर्यंत आपण थोडीशी वाट बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी जसं कृषी विभागाकडनं सांगितलं जातं किंवा राज्य शासनाकडनं सांगितलं जातं आहे की 100 मिलीमीटर किंवा 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आपल्याकडे झालेला असेल आणि जमिनीची ओल 2 फुटापर्यंत गेलेली असेल, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पेरणी करू शकता. पण नक्कीच आत्ता जो पाऊस पडतो ह्या बेसिसवर तुम्ही शेतीचे कामं सुरू करू शकतात. परंतु पेरणीविषयी मला असं वाटतं की तुम्ही कृषी विभागाकडनं ज्या काही सूचना दिल्या जात आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जे हवामानाचे अंदाज आहे, भारतीय हवामान विभागाकडनं दिले जाणारे जे अंदाज आहे ते वेळोवेळी बघणं गरजेचं आहे असं मी म्हणेल. सर, जूनचे किती 70% 70% कमी पाऊस झालेला आहे. येस. सर, असं म्हणतायत की ऑन एन ॲव्हरेज यंदा पाऊस कमी आहे. जुलैचा स्पेल जरी आपल्याला पाहायला मिळाला तर ऑन एन ॲव्हरेज किती सरासरी पाऊस पडू शकतो यावेळेस, काही अंदाज आहे? जसं आपलं दीर्घकालीन अंदाज ऑलरेडी दिलेला आहेत आणि आपण प्रत्येक वेळी डिस्कस करतच आलेलो आहोत की यावेळेचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा 90% इतकाच पडण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. आता पाऊस सुरू झाला असला तरी पूर्ण ओव्हरऑल जर बघाल आपण जून ते सप्टेंबर तर तो सरासरीपेक्षा कमी असण्याचे चान्सेस आहेत. तर आता जर आपण येणाऱ्या 8-10 दिवसांचा जर विचार केला तर नक्कीच मान्सून सक्रिय राहील आणि सर्वदूर पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत. पण ओव्हरऑल जर विचाराल जून ते सप्टेंबरचं तर नक्कीच तो सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.